ही फिल्म नॉर्मल कमर्शियल किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या फिल्मसारखी फिल्म नाही आहे जी आपण नेहमी बघतो. ह्यात त्यांची कळवळ आहे, त्यांची तळमळ आहे ॲज अ नागरिक या आपल्या भारत देशाचा, की हा कचऱ्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा झाला आहे आणि इतका मोठा होणार आहे आणि त्याची जबाबदारी कोणच घेत नाही, तर मी घेतो आणि मी काहीतरी करतो, या भावनेतनं आलेली ही फिल्म आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना ह्याच्यातनं काय नफा तोटा नको आहे. सीए असले तरी ते त्याच्या पलीकडे जाऊन ते या विषयाकडे बघतात. हा दृष्टिकोनच असलेली पहिली व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात आलेली. त्यांचा हेतू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मला जी वाटली की तो इतका क्लिअर होता आणि स्वच्छ होता की ती स्वच्छताच फक्त चव्हाट्यावर आणायची होती. जे ॲक्च्युली स्वच्छता करत आहेत, ते जे कचरा कामगार आहेत, सफाई कामगार आहेत, सफाई योद्धे आहेत, त्यांचं आयुष्य लोकांना दाखवायचं होतं की आपण जे नॉर्मल अपेक्षित आहे वागणं, ते नसल्यानंतर काय होऊ शकतं, जे खरं तर बेसिक चुकीचं आहे. म्हणजे ते थेट मांडायचं होतं त्यांना. सो एकतर असा दृष्टिकोन आणि अशी व्यक्ती आलेली, त्यामुळं मला काय दुसरी शंकाच वाटली नाही. तिसरी गोष्ट अत्यंत चॅलेंजिंग आहे. मला फार काय ज्ञान नव्हतं या सगळ्या विषयाचं, बेसिक जे आहे तेच, आणि सफाई कामगारांचं आयुष्याचं पण बद्दल मला फार काय माहितीच नव्हतं. सो ह्या फिल्मच्या निमित्तानं ते सगळं एक्सप्लोर करायला मिळतं, ते जग बघायला मिळतं, ते लोकांचं आयुष्य दुसऱ्या सफाई कामगारांचं जगायला मिळणं, ही एक त्याची माझ्यासाठी जमेची बाब आहे, जे मी एरवी आयुष्यात आजपर्यंत केलीच नव्हती आणि उद्याही केलीच नसती. ह्या निमित्तानं मलाही त्यातलं काहीतरी शिकायला मिळणं हा एक स्वार्थ आहेच आहे. बट हा सगळा घाट ज्या हेतूनी घातला आहे आणि ज्यांच्यासाठी घातला आहे तेच सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ह्याचे नायक सफाई कामगार आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि ऑफकोर्स सगळी टीम छान आहे, सगळे लोक छान जुडले होते, त्यामुळे नाही म्हणायचं काय मुद्दाच नव्हता. आणि अशा प्रकारचं काम आत्ताही आलेलं नाही आहे माझ्यापर्यंत. इथनं पुढे येईल याची शंकाच आहे. मग आता आले तर मी त्याला अगदी मनापासून कवटाळलं. की जे माझी जबाबदारी आहे ती मी पूर्ण 2000% त्यात ओतायचा प्रयत्न केला. आता ते तुम्ही फिल्म बघून ठरवाल कसं झालं.